हरामखोराला फाशी झालीच पाहिजे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथील हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपास आणि पीएम रिपोर्टमधून समोर आली आहे। संबंधित मुलीवर खुनापूर्वी अत्याचार झाल्याची दाट शक्यता सुरुवातीपासून व्यक्त करण्यात येत होती। अखेर पोलीस तपास आणि मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे। मुलीवर बलात्कार करून नंतर दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला। त्यानंतर तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी पाण्यात फेकण्यात आला होता। या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय 29 राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान आरोपीचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे। आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी 15 एप्रिल रोजी राजगुरुनगरमध्ये कॅन्डल मार्च काढला होता। राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरू भगतसिंह सुखदेव यांच्या स्मृतीस्थळापासून मांजरेवाडी धर्म, मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी तहसीलदार कचेरीपर्यंत कॅन्डल मार्च मोर्चा काढला। कुटुंबियांच्या व ग्रामस्थांच्या वतीने या आरोपीला जलदगती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी निवेदन देण्यात आले। या कामी पोलीस प्रशासनाच्या वतीने तपासामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई न ठेवता योग्य व न्यायिक पद्धतीने तपास होऊन नराधमाला फाशीच होईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक व मोठ्या संख्येने महिला व तरुणी उपस्थित होत्या। वकील साहेबांनी आता सांगितलं की आम्ही कोणीच वकील पत्र स्वीकारणार नाही। साहेब, मी सगळ्यांच्या आमच्या महिलांच्या वतीने आपल्याला विनंती करते की वरतून तुम्ही आणखी दुसरे कोणी वकील येतील पण त्यांनाही आपण आपल्या तालुक्याच्या वतीने सांगावं की आम्ही वकील पत्र कोणालाही घेऊ देणार नाही, की सर्वात मोठी विजयाची बाजू असू शकते। म्हणून मी या नराधमाला जर आमच्या हातात, महिलांच्या हातात जर दिलं तर महिलांना मी आव्हान करते की इथून पुढच्या अशा काही घटनांमध्ये जर असा काही प्रकार घडला तर आपण एक नवचंडी म्हणून उभं राहावं आणि अशांची भर चौकामध्ये त्यांना त्यांचे हात पाय टेचून काढावे अशी मी आव्हान करते। आणि ह्या अपेक्षाला न्याय देण्यासाठी आमच्या ज्या महिला उभ्या राहिल्यात अशाच महिलांनी इथून पुढे जर कोणाला असा अन्याय झाला तर आपण उभं राहावं अशी विनंती करते। आणि वारंवार या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत। अशा मानवाला मला आमच्या हातात यावं, ठिकाणी हजर झालोय। भावना तीव्र आहेत, घटना निषेध करण्यासाठीच आहे। आता त्यांनी सांगितलं की वकील बदल आहे। मी वकील संघटनेचा काही अध्यक्ष आहे। आम्ही आमचे 700 वकील आहेत। 700 वकिलांनी 4 दिवसापूर्वीच त्या नराधमाचं, त्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये असं मी आवाहन केलं होतं, पण कुठल्याही वकिलांनी आतापर्यंत त्याचं वकीलपत्र घेतलं नाही। सकाळी फोनवर जेव्हा संवाद साधला आणि आपली लेखच होती ती, जिचं नाव होतं अपेक्षा। अपेक्षाबद्दल अख्ख्या गावकऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कुठेतरी भंग पावलेल्या आहेत आणि हे जे दुष्कृत्य घडलेलं आहे याचा सर्वप्रथम मी निषेध करते। प्रत्येक वेळी आमच्या मुलीच का, हा एक मोठा प्रश्न आहे की प्रत्येक वेळी आमच्या मुलींनाच बळी का द्यावा लागते। पण हे घरचेच व्यक्ती आज आपल्या आईनी कोणावरती किती विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे। चुलता म्हटलं तर आपण म्हणतो की आपल्या वडिलांच्या जागी असतो। आज समाज कुठे गेला ह्याच्यावरती मेन म्हणजे गांभीर्याचं लक्ष ठेवायला लागणार आहे आपल्याला। पण मी इथं बघते की महिला प्रामुख्याने इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे की त्यांच्याकडनं असं वाटतं की बापरे की त्यांच्याही काही कुटुंबातल्या व्यक्ती किंवा महिला आपल्या शाळेत जाणार आहेत, कॉलेज जाणार आहेत। आम्ही तर प्रशासनाला सांगितलंय की बाबा जसे कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये पीटीचे तास असतात त्या पीटीमध्ये तुम्ही त्यांना व्यायाम वगैरे शिकवतात, पण समाजामध्ये कसं आपण भांडायचं किंवा कसं महिलांनी सुरक्षित राहावं, मुलींनी राहावं ह्याचा आम्ही त्यांना एक वर्ग देणार आहे असं आम्ही चित्राताईंना सांगितले। तसेच आमच्या प्रदेशाच्या आरोपी जागीच भेटलंच पाहिजे।
खेड तालुक्यातील दरोड्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एकूण 7 दरोडेखोरांना अटक केली आहे। गंभीर बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग असल्याची बाब तपासातून समोर आली आहे। दरोड्यातील सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या सोनाराला आणि आरोपींना आश्रय देणारा नातेवाईक अशा आणखी चौघांना देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीकडून एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। परशा गौतम काळे, सचिन चंदर भोसले, भीमा आदेश काळे, राजेश अशोक काळे, धंग्या चंदर भोसले, अक्षय उर्फ किशोर हस्तलाल काळे अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहे। एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे। अटक करण्यात आलेले सर्व दरोडेखोर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील आहेत। फेब्रुवारी महिन्यात चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील शेलपिंपळगाव आणि बहुळ भागात दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे। बहुळ येथे 5 ते 6 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने बंद दरवाजाची कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून दरोड्यासाठी विरोध करणाऱ्या वाडेकर कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केली होती। आरडाओरडा केल्याने अशोक वाडेकर आणि उज्ज्वला वाडेकर यांच्या पोटात धारदार हत्याराने वार केले होते। याच प्रकारे दरोडेखोरांनी शेलपिंपळगाव येथे अनिकेत दौंडकर यांच्या घरावर दरोडा टाकला होता। दोन्ही दरोड्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती। या प्रकरणाचा तपास चाकण पोलीस करत होते। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिसांनी एक पथक तयार केले होते। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावर जबाबदारी दिली। प्रसन्न जराड यांच्या टीमने सलग 15 दिवस अहिल्यानगर या ठिकाणी राहून तपास केला। बीडमधील आष्टी पाटोदा या ठिकाणीही गुन्ह्याचा तपास करण्यात आला। अखेर या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली, तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले। दरोडेखोरांकडे आधी सखोल चौकशी करण्यात आली। माहिती देत नसल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दरोडेखोरांनी गुन्ह्याची कबुली दिली। दरोडेखोरांचे चोरीतील सोन्याचे दागिने खरेदी करणारा सराफ अभय विजय पंडित, राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर आणि गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या आणि लपून ठेवणाऱ्या गणेश शिवाजी काळे, राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांना देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 6 गुन्हे उघड झाले आहेत। या पोलिसांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 13 तोळे सोन्याचा समावेश आहे। कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल 3 कोटी रुपयांचा कंपनीलाच गंडा घालण्यात आला। सदरची घटना चाकण एमआयडीसीमध्ये ह्युंदाई या बड्या कंपनीमध्ये घडली आहे। या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विवेक कुमार अजेंद्रनाथ ठाकूर वयवर्षे 53, राहणार बाणेर पुणे आणि श्रीशराज नारायण पांडे वयवर्षे 42, राहणार घोडबंदर रस्ता, कासार वडवली ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकाश बालाजी धोंडगे वयवर्षे 45, राहणार मोशी तालुका हवेली यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चाकण एमआयडीसीमधील खालुंब्रे येथील HD ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, खालुंब्रे तालुका खेड या कंपनीत सदरचा हा प्रकार घडला आहे। कंपनीने दिलेल्या अधिकार पदाचा गैरवापर करत एक मशीन कमी किमतीत विक्री केली। त्यातून आलेल्या पैशांची अफरातफर करत कंपनीत कामाला असलेले विवेक कुमार ठाकूर याने एकूण 1,39,00,000 रुपयांची, तर श्रीशराज पांडे याने 1,40,00,000 रुपयांची अशी एकूण 2,79,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे। जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या राबवल्याचा दावा सरकार करत असला तरी प्रत्यक्षात खेड तालुक्यातील अनेक कोरडवाहू गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याचं दिसत आहे। नळ आहे तर पाणी नाही आणि पाणी आहे तर नळ नाहीत, अशा परिस्थितीमुळे गावखेड्यातील गरीब कुटुंबांनाही पिण्याच्या पाण्यावर पैसा खर्च करावा लागतो आहे। मागील काही वर्षांत या जलजीवन योजनांची कामे टक्केवारी देणाऱ्या राजकीय मंडळींच्या अत्यंत जवळच्या खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांना देण्यात आली। त्यामुळे त्यांनी जलजीवन योजनांमध्ये चांगलेच हात धुवून घेतले आहेत। यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा केवळ खेळासाठी नव्हे तर वादासाठीही चांगलीच चर्चेत राहिली। गादी विभागातील अंतिम फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यातील कुस्तीत घेतलेल्या वादग्रस्त चितपटीच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती। अखेर या प्रकरणी चौकशी होऊन मुख्य पंच नितीश कावलिया यांच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई जाहीर केली आहे। उन्हाचा कडाका आता चांगलाच जाणवू लागलाय। वाढत्या तापमानामुळे नागरिकही त्रस्त झालेत। उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी गारवा देणाऱ्या ऊसाच्या रसाला मोठी मागणी असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळत आहे। ऊसाचे गुऱ्हाळ म्हणजेच रसवंती गृहात दुपारच्या वेळी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे। ऊसाचा रस हे हायड्रेटिंग पेय आहे। ऊसाच्या रसामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम असतात, त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की रसवंती जागोजागी दिसतात।
ऊसाचा रस प्यायल्यानं शरीर हायड्रेट राहतं, त्यामुळे कृत्रिम शीतपेयापेक्षा ऊसाच्या रसाला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं चित्र रसवंती गृहामध्ये होणाऱ्या गर्दीनं दिसून येत आहे। सागरमध्ये दुपारच्या वेळी बाजारात आलेले नागरिक, महिला, भगिनी यांची पावले आवर्जून रसवंती गृहांकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खेड तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारांचा फटका खेड तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील रानमेव्याला बसला। आंबा, मोहाची फुले, जांभूळ, करवंद आणि रान आवळ्याच्या कोवळ्या फळांना याचा फटका बसला असल्याचं या भागातील नागरिकांनी कळवलं आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराज 750वा जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदी देवस्थानच्या वतीने 3 मे पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। राजगुरुनगर नगर परिषदेचा कचरा आमच्या गावच्या हद्दीत टाकू देणार नसल्याचा एल्गार लगतच्या गावातील ग्रामस्थांनी पुकारलाय। या विरोधात एकवटलेल्या महिला ग्रामस्थांनी राजगुरुनगर येथे प्रांत कार्यालयावर मंगळवारी दिनांक 15 एप्रिल रोजी निषेध मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। आमच्या गावच्या गायरान जागेची मागणी नगर परिषदेने राज्य सरकारकडे मागणी प्रस्ताव गेल्याची माहिती टाकळकरवाडी, जवळके खुर्द, भांबुरवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गायरान जागा देण्यास तीव्र विरोध करत असे निवेदन नायब तहसीलदार राम बीजे यांना देण्यात आले। वेशीवर जे कचरा डेपो बाबत जागा अधिग्रहित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, त्यास आपला तीव्र विरोध असल्याबाबत आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। चाकण नगर परिषद हद्दीतील वन विभाग व नैसर्गिक ओढ्यासह भामा नदीच्या पदुबाई मंदिर आजूबाजूला मोठी वनसंपदा आहे। यात विविध पक्षी, लांडगे, मोर, तरस, बिबटे असे वन्य पक्षी व प्राणी प्रवण क्षेत्र आहे। तसेच राक्षेवाडी येथे देखील काहीशे एकर वन जमीन असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास या ठिकाणी आहे। एकंदर स्थानिक शेतकरी आणि वन विभाग यांच्या माध्यमातून ही वन संपदा टिकून आहे। चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून नगर वन उद्यान अंतर्गत विविध कामे वन संपदा संवर्धन नियोजित आहे, ती तातडीने व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत। मैत्रिणी ग्रुपतर्फे राजगुरुनगरमधील सेवाभावी व्यक्तींना खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सपनाताईंनी या मैत्रिणी ग्रुपची सुरुवात केली। चैतन्य अशी 45 संघांसोबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात खेड तालुक्यातील काळूस येथील कौटकरवाडी येथील शेतकऱ्यांनी नवीन रोहित्र बसवण्याची मागणी केली आहे। वाकी बाजूकडील विद्युत लाईनवर रोहित्र लावण्याची मागणी केली आहे। तसेच पूल व अडवलेला रस्ता चालू करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे। येथील पूर्वीची होडी वाहून गेल्याने नवीन होडी द्यावी अशी स्थानिकांची मागणी आहे। सध्या तर्फा करून धोकेदायक प्रवास शेतकरी करत असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। स्थानिक मी कौटकरवाडी सदाशिव पोपट कौटकर। इकडे माझ्या इकडे डीपीचा प्रॉब्लेम आहे। डीपी सारखी लाईट जाते पलीकडे आमची जमीन आहे पटरावाडीला, कौटकरवाडीला आहे। मी शेवट टोकावर मोटर असल्यामुळे माझी चालत नाही मोटर। मला डीपीची अवस्था आहे आणि मला जाण्या येण्यासाठी तिथं मी फायबरवरून जातोय दररोज पलीकडे पाणी धरायला। मग आम्ही जीव मुठीत घालून जातोय आणि आज रोजी आम्हाला जायला रस्ता सगळा मग आमच्या धरणावर पुलावरचा रस्ता अडवलेला आहे। तर आताही आम्हाला ऑलरेडी जाण्यासाठी काहीतरी होडी द्यावा किंवा ते जो पूल आहे तो चालू करून द्यावा एवढीच अपेक्षा आहे सरकारकडे। काळूस टेमगिरवाडी येथील पूर्वापार सार्वजनिक वहिवाट रस्ता खुला करून दुरुस्ती व पक्क्या स्वरूपाचा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। सध्या येथे 200 मीटर लांबीच्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले असून सदर रस्ता पूर्णपणे खुला करण्याची मागणी होत आहे। भामा नदीच्या कडेने सरकारी जागेतून हा रस्ता आहे। तो थेट भामा नदी पूल या ठिकाणी शेतकरी हॉटेल समोर निघतो। आता महसूल विभागाने हा रस्ता खुला करून घ्यावा, सरकारी मोजणी करून सदर रस्ता हा सरकारी जागेतून नदीच्या काठावरून घेण्याची येथील नागरिकांची मागणी आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।